हे सगळं आंदोलन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावर केलं असं तुम्हाला म्हणायचं? माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्याला अडचणी आणू शकत नाही, कारण मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा इतकं मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जो मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी देतो नुकसान भरपाईसाठी, आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफी करू हे सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात. तर मुख्यमंत्रीला अडचणी आणण्यासाठी नाही, तर बच्चू कडूचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी शेतकऱ्याचा आधार घेतला, शेतकऱ्याची फसवणूक केली आणि एकनाथ शिंदेंसोबत 20 मिनिटाची जी बैठक आहे त्याचा सार्थ एवढंच आहे, येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटामध्ये बच्चू कडूचं पुनर्वसन होणार. बच्चू कडू यांची संपत्तीला घेऊन त्यांच्या स्थानिक आमदारांनी जे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं हे म्हणणं आहे की हवाई महलचा तुम्ही एक छोटा व्हिडिओ पाहिला, जे 75 एकरामध्ये असा कुठला शेतकरी असू शकत नाही ज्याचा हवाई महल, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूलपासून सगळ्या आधुनिक सुविधा, आणि 75 एकरामध्ये ज्याचं घर आहे, तिथले आमदार प्रवीण तायडे यांनी त्याचा पूर्ण खुलासा केला, पूर्ण त्याचा व्हिडिओ जाहीर केला. आणि अशा पद्धतीचं पुणे, मुंबई, नाशिक, यवतमाळ, अमरावतीमध्ये अनेक जे प्रॉपर्टी आहे त्याचा एवढा मोठा गठ्ठा मुख्यमंत्र्याकडे जमा झालेला आहे. थोड्या दिवसात आपल्याला दिसेल अवैध संपत्तीची सुद्धा काही केसेस बच्चू दाखल होईल, आणि ही अवैध संपत्ती अशा प्रकारचेच आंदोलन करून कुठंतरी अनेकांना ब्लॅकमेल करून